नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय फनमाने बायोलॉजी टॉपर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण जो 12वीचा चॅप्टर नंबर 8 आहे, ज्याचं नाव आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, त्याचा पार्ट 18वा पाहणार आहोत. याआधीचे पार्ट 1 ते पार्ट 17 आपल्या बायोलॉजी टॉपर या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. व्हिडिओला चालू करण्यापूर्वी मी आपल्याला एक अशी विनंती करतो की अजून जर तुम्ही माझ्या बायोलॉजी टॉपर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट मध्ये आणखीन कोणते कोणते व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडतील ते जरूर कळवा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हार्ट हे हार्ट महत्वासाठी कशासाठी? पंपिंग करण्यासाठी, ब्लड पंपिंग करण्यासाठी. कारण याने पूर्ण शरीराला ब्लड पंप करून फोर्सफुली ब्लड पाठवायचं आहे, तर पंपिंग करते हे, त्यासाठी हे उपयोगी आहे. ह्युमन हार्ट इज द हॉलो, ठीक आहे ना, पोकळ आहे आतून, मस्क्युलर आहे, मसल्स आहेत, त्याच्यावर नाही कार्डियक मसल असते, कार्डियक मसल, आणि मेसोडर्मल ओरिजिन, मेसोडर्मल सेल पासून ओरिजिन झालेलं असते, तयार झालेलं असते. इट इज प्रेझेंट इन द इंटरप्युलर स्पेस कॉल्ड मीडियास्टर्नम. ते त्यांना एक नाही स्पेस असते, त्याला आपण इंटरप्युलर स्पेस म्हणतोय, आणि त्यालाच आपण काय म्हणतोय? मीडियास्टर्नम. स्टर्नमच्या मध्ये असते, त्यामुळे त्याला मीडियास्टर्नम म्हणतात. विदिन द थोरेसिक कॅव्हिटी, हे कुठं असते? थोरेसिक कॅव्हिटी, छातीचा जो पिंजरा असतोय त्या पिंजऱ्यामध्ये हे काय बंद असते हार्ट. आपण नाही डॉर्सल आणि व्हेंट्रल साइड पुढे बघणार आहे, पूर्ण डिटेल्स मध्ये बघणार आहे हार्ट. बिटवीन द टू लंग्स बिहाइंड द स्टर्नम, स्टर्नमच्या पाठीमागं आणि दोन लंग्सच्या मध्ये मला सांगितलेलं थोरेसिक कॅव्हिटी असत्या, हे का नाही लंग्स असतात, आणि डाव्या बाजूला थोडस का नाही झुकलेलं असतं. तुम्हाला सांगितलेलं मी रेस्पिरेशन मध्ये स्टर्नम असतो, जो छातीचा पिंजरा असतो तो जोडलेला असतो, इथे स्टर्नम असतो, आणि स्टर्नमच्या बिहाइंडला पाठीमागच्या साईडला आणि टू लंगच्या मध्ये थोडस डावीकडे झुकल्यासारखं हार्ट प्रेझेंट असते. इट इज द बॉर्डर एंड अपवर्ड्स टू द ब्लेड अपेक्स लेइंग ऑन डायफ्रॅम. आता नाही बॉर्डर असते, कुठं असते? एंडला, म्हणजे काय वरच्या साईडला. समजा हे काय एक हार्ट आहे, एक हार्ट आहे, तर हे वरच्या साईडला ना इथे वेंट्रिकल हे असते, आपण पुढे बघूया. हे वरच्या साईडला ना ते ब्रॉड असते, आणि ह्या साईडला ते टोकदार असते. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला एंडला ते बॉर्डर असते, म्हणजे मोठं असते, त्याची जाडी जास्त असते, आणि ब्लंट असते अपेक्सला, म्हणजे कारण टोकाला ह्या टोकाला ते ब्लेंड असते, आणि ते डायफ्रॅमच्या जवळ असते. जो डायफ्रॅमच्या बाजूला असते ते का नाही ब्लंट अपेक्स असते, टोकाला ते का नाही ब्लंट असते. आपण डिटेल्स मध्ये पुढे बघणार आहे, फक्त आता कॅरेक्टर बघतोय त्याचे आपण. इन द स्लॅटिंग इन अ पोझिशन ओरिएंटेड टुवर्ड्स द लेफ्ट साइड, हे कुठं असते? लेफ्ट साइडला असते इन थोरेसिक कॅव्हिटी. त्यामुळं जेव्हा आपण एखादा फिल्म बघतोय तेव्हा गोळ्यामध्ये ते कुठं मारते? तर डाव्या साईडला, कारण माणूस लवकर मारायला पाहिजे, कारण डाव्या साईडला हार्ट असते, हार्ट प्रेझेंट असते, ते डाव्या साईडला थोडस झुकलेलं असते. दोन्ही थोरेसिक कॅव्हिटी मध्ये असते, दोन्ही लंगच्या मध्ये असते, स्टर्नमच्या बिहाइंडला असते, आणि ते थोडस डाव्या साईडला झुकलेलं असते, ओरिएंटेशन टुवर्ड्स द लेफ्ट साइड. हे कसा कलर असतो? त्याचा रेडिश ब्राऊन असतो, रेडिश ब्राऊन कलर आहे त्याचा प्रेझेंट असतो. हे तुम्ही नाही चित्रात बघू शकताय. पुढे येणारच आहे आपल्याला. हार्ट इज अबाउट द 250 to 300 ग्राम्स. हे हार्ट किती असते? तर अडल्ट वुमन मध्ये जो माणूस का नाही पूर्णपणे प्रौढ झालाय ते किती असणार आहे? 250 ते 300 ग्रामच हार्ट असणार आहे. आणि जास्त करून 250 असते ते का नाही फिमेल मध्ये असते, फिमेल मध्ये खूप लहान असते पुरुषापेक्षा, आणि मेल मध्ये नाही
300 असते जास्तीत जास्त. पण मग नाही जे का नाही नॉर्मली म्हणलं तर 250 ते 300 ग्राम पर्यंत का नाही हे हार्ट असू शकते. लक्षात घ्यायचं फिमेल मध्ये थोडस कमी असतंय, पुरुषात थोडस जास्त असतंय. ह्युमन हार्ट अबाउट द इन लेंथ, त्यांची लेंथ किती असते, लांबी किती असते 12 सेंटीमीटर, विड्थ किती असते 9 सेंटीमीटर आणि थिकनेस किती असतोय तर 6 सेंटीमीटर. हे त्यांचे कॅरेक्टर आहेत. ह्युमन हार्टचा जो लेंथ असत्या 12 सेंटीमीटर असत्या, विड्थ असत्या ती 9 सेंटीमीटर असत्या आणि थिकनेस असतोय तो 6 सेंटीमीटर असतोय. हे 250 ते 300 प्रमाणे चेंज होऊ शकते थोडंच फार, परंतु जास्त चेंज होत नाही. हे स्टँडर्ड का नाही मोजमाप आहे सगळं. त्यामुळं जे नॉर्मल ह्युमन आहेत त्याविषयी आपण गोष्ट करतोय. जे का नाही इन नॉर्मल आहेत त्यात हार्ट का नाही काहीतरी प्रेझेंट नाही किंवा का नाही हार्टचा एखादा भाग प्रेझेंट नाही किंवा त्याला होल आहे, त्यासाठी आपण हे करत नाही. आपण नॉर्मल माणसासाठी बघतोय. तर फिमेल मध्ये 250 असू शकते, मेल मध्ये 300 असू शकते, काही काही महिला 300 सुद्धा असू शकते. ते का नाही आपण त्यांच्या बॉडी प्रमाणे विचार करतोय. त्यांची लेंथ किती असते 12 सेंटीमीटर, विड्थ किती असते तर 9 सेंटीमीटर आणि थिकनेस असतोय तो 6 सेंटीमीटर. हे आपण हार्टचे का नाही सगळे कॅरेक्टर बघितले. डिटेल्स मध्ये डायग्राम सहित आपण पुढे बघणार आहे. The anterior border part in the heart is called base. जे का नाही अँटेरियरला पार्ट असतोय तो ब्रॉड असतोय पार्ट हार्टचा, त्याला आपण बेस म्हणतोय. हार्ट असं असतंय, हे 4 कप्पे असतात ब्लडचे, वेंट्रिकल, ऑरिकल, ते पुढे बघणार आपण. आणि हे का नाही बेसला किंवा बेस कशाला म्हणतोय तर अँटेरियर पार्ट असतोय बॉर्डर, त्याला का नाही मोठा असतोय, त्याला आपण का नाही बेस म्हणतोय. पोस्टीरियर नॅरो पार्ट नोन एज एपेक्स. एपेक्स म्हणजे काय टोक, तर टोकदार असते आणि ते नॅरो असतंय, ह्याला आपण एपेक्स म्हणणार. Apex rest of the diaphragm slightly tilt towards the left, hence in the heart situated obliquely. म्हणजे हे नाही आपण डायफ्रॅमच्या वरच्या साईडला असते असं म्हणतोय, साइडली टिल्ट केलेलं असते किंवा झुकलेलं असते टुवर्ड्स द लेफ्ट साइड. म्हणजे नाही आपण लेफ्ट साइडला डायरेक्टली म्हणलं तर लेफ्ट साइडला नसते, थोडस झुकलेलं असते, दोन्ही यामध्येच असते, पण थोडस आपण राईट साइडला झुकलेलं नसते, तर अपोजिट टू राईट साइड म्हणजे लेफ्ट साइडला थोडस झुकलेलं असते. हार्ट इज इनक्लोज्ड टफ डबल वॉल्ड मेम्ब्रेन कॉल्ड पेरिकार्डियम. आता हार्टला इनक्लोज केलेलं असते एक टफ मटेरियल, कडक असते ते, डबल वॉल्ड असते ते मेम्ब्रेन आणि त्याला आपण पेरिकार्डियम म्हणतोय. पेरिकार्डियम एक हार्टला इनक्लोज केलेलं असते प्रोटेक्शन साठी किंवा नाही त्यांची एक वॉल तयार झालेली असते टफ, ती वॉल डबल वॉल्ड असत्या मेम्ब्रेन बनलेली असते आणि त्या मेम्ब्रेनला आपण पेरिकार्डियम असं म्हणतोय. पेरिकार्डियम इज कंपोज्ड आउटर फायब्रस पेरिकार्डियम. पेरिकार्डियम असते ते आउटर फायब्रस पेरिकार्डियम ना आणि इनर सिरस पेरिकार्डियम न बनलेलं असते. आता आपण तुम्हाला 2 लेयर सांगितल्या, तर 2 लेयर मध्ये पहिली लेयर असते का नाही आउटर साइडला, ते फायब्रस पेरिकार्डियम म्हणतोय त्याला, फायब्रस पेरिकार्डियम, आणि इनरला असते ते सिरस पेरिकार्डियम. पेरिकार्डियम दोन्ही असते, पण आतल्या बाजूला असते ते सिरस असते आणि बाहेरच्या बाजूला फायब्रस असते. लक्षात घ्यायचं, आउटर साइडला फायब्रस पेरिकार्डियम असते आणि इनर साइडला सिरस पेरिकार्डियम असते. हे एमसीक्यू ला विचारू शकतो. नीट, सीईटी आणि बोर्डाच्या एक्झामला विचारू शकते, त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवायचं. ह्युमन हार्ट इज कंपोज्ड 3 वॉल्स. आता ह्युमन हार्ट मध्ये काय 3 वॉल्स कंपोज्ड असते. आउटर असल्या सगळ्यात बाहेर इपिकार्डियम. कार्डियम म्हणलं तर हार्ट म्हणायचं, कार्डियम किंवा कार्डियक हा शब्द आला तर हार्टशी निगडीत आहे. आउटरला असते इपिकार्डियम, मिडलला असते ते मायोकार्डियम आणि इनर मोस्ट असते ते इंडोकार्डियम. आता इपी म्हणजे काय बाहेर लिहायचं, इपी म्हणजे आउटर. आता मायो म्हणजे असते ते मिडल असत्या, एम फॉर मिडल, लक्ष ठेवायचं. आणि इंडो म्हणजे इनर. ह्या 3 वॉल असते. बाहेरच्या साईडला असते सगळ्यात जास्त ती इपिकार्डियम असत्या, मिडलला असत्या ते मायोकार्डियम असत्या आणि इनर मोस्ट या साईडला प्रेझेंट असते. हे हार्ट कसं असतंय त्यांच्या
लेअर कशा असते, कुठलं मेम्ब्रेन असतं हे आपण ह्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे. देन पेरिकार्डियम. आता पेरिकार्डियम आहे काय त्या डिटेल मध्ये आपण बघणार आहे. इन हार्ट इनक्लोज द डबल वॉल्ड मेम्ब्रेन कॉल्ड पेरिकार्डियम. डबल वॉल्ड मेम्ब्रेन ना क्लोज झालंय किंवा इनक्लोज केलंय हार्टला, त्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो. आता ते का नाही दोन आहेत, फायब्रस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम. मी मगच तुम्हाला सांगितलेलं. आता आपण डायग्राम मध्ये बघायचं. आता इथं पेरिकार्डियम आहे, पेरिकार्डियम हे इथं तुम्हाला दाखवते पेरिकार्डियम, आणि हार्ट वॉल आहे, हार्टची वॉल आहे, पण ते कव्हरिंग आहे पेरिकार्डियमचं डबल. आता इथं फायब्रस पेरिकार्डियम आहे बघायचं, ही बाहेरची वॉल आहे त्याला फायब्रस पेरिकार्डियम म्हणतात. आता आतल्या बाजूला ते या ही पांढरी दिसते तुम्हाला, ते मी वेगळ्या कलर दाखवतो मला. ही लेअर दिसत्या तिला आपण परायटल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम म्हणतो. सिरस पेरिकार्डियम ची परायटल लेअर आहे. आता पेरिकार्डियल स्पेस ते आत जो हे तुम्हाला काळ्या कलरचा दिसतोय त्याला पेरिकार्डियल स्पेस म्हणतात, पेरिकार्डियल स्पेस. आणि आतल्या साईडला, सगळ्यात आतल्या साईडला ते विसरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम, विसरल लेयर्स ऑफ सिरस पेरिकार्डियम, त्याला इपिकार्डियम म्हणतात. आता नाही इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं, परायटल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम आणि विसरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम, म्हणजे सिरस पेरिकार्डियमचे दोन पार्ट असतील. एक नाही असते परायटल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम आणि विसरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम, म्हणजे सिरस कार्डिपेरियमचे दोन पार्ट आहेत इथं सुद्धा. आणि सिरस पेरिकार्डियमला जे विसरल लेअरला असतं त्याला इपिकॉर्डियम म्हणते. आता हार्ट वॉल आहे, यात असते ते हार्ट वॉल इथून ते इथपर्यंत, त्याला हे का नाही मायोकार्डियम, कार्डियक मसल, इंडोकार्डियम आणि ट्रॅबिक्युली कॉर्नी हे का नाही त्यांचे भाग असतात. आता डिटेल्स मध्ये का नाही इथे बघितले पेरिकार्डियम म्हणजे काय, पेरिकार्डियमचे दोन पार्ट, पुढच्या येणाऱ्या फायब्रस पेरिकार्डियम, सिरस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियमचे दोन भाग बघणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये. आता सिरस पेरिकार्डियम मध्ये दोन पार्ट पडतील म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं. एक आहे तो हित आहे परायटल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम आणि दुसरा हित विसरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम आणि याला एपिकार्डियम सुद्धा म्हणतात. आता परायटल लेअर इट फॉर्म द इनर लाइनिंग ऑफ फायब्रस पेरिकार्डियम. हे कुठून बनलेलं असतं, इनर फायब्रस पेरिकार्डियम न बनलेलं असतंय, प्रेझेंट आउटर द विसेरल पेरिकार्डियम. आणि कुठं प्रेझेंट असतंय, आउटर साइडला, विसेरल पेरिकार्डियमच्या आउटर साइडला प्रेझेंट असते, त्याला आपण परायटल लेअर म्हणतोय. दुसरी त्या विसेरल पेरिकार्डियम किंवा त्याला एपिकार्डियम आपण म्हणतोय. The adheres to outer wall heart are and represent as the innermost layer pericardium. ही कुठं असत्या, जी हार्टची वॉल असते आउटर वॉल त्याच्या अगोदर आणि रिप्रेझेंट एज इनरमोस्ट लेअर ऑफ द पेरिकार्डियम, सगळ्यात आतली पेरिकार्डियमची लेअर म्हणून विसरल लेअरला ओळखते. आता फिसेलर पेरिकार्डियमला इपिकार्डियम सुद्धा म्हणतात. लक्षात घ्यायचं विसरल मेम्ब्रेन ही इनर मोस्ट लेअर आहे पेरिकार्डियमची. आता त्यात काय काय असते, पेरिकार्डियल स्पेस सुद्धा असत्या परायटल लेअर आणि विसरल मेम्ब्रेन विसरल लेअर मध्ये किंवा इपिकार्डियम मध्ये पेरिकार्डियल स्पेस असत्या. द स्पेस बिटवीन प्रेझेंट इन बिटवीन परायटल आणि विसरल पेरिकार्डियम, ते का नाही परायटल आणि विसरल कार्डियमच्या मध्ये ही पेरिकार्डियल स्पेस असते. इट इज कॉल्ड पेरिकार्डियल स्पेस, त्यामुळे तर पेरिकार्डियल स्पेस म्हणतात त्याला. आता पेरिकार्डियल फ्लुइड असते, तिथं एक पेरिकार्डियल फ्लुइड असते म्हणजे मेम्ब्रेन असते. पेरिकार्डियल स्पेस फिल्ड विथ द वॉटरी फ्लुइड कॉल्ड पेरिकार्डियल फ्लुइड, म्हणजे का नाही जे का नाही पेरिकार्डियल स्पेस पेरिकार्डियम फ्लुइड न भरून घेतले जाते. तो वॉटरी स्ट्रक्चर असते किंवा वॉटर सारखं फ्लुइड असते, ते
भरून घेतली जाते पेरिकार्डियल स्पेस. कुणी तर पेरिकार्डियल फ्लुइड. हे लक्षात ठेवायचं. पेरिकार्डियल स्पेस येत आहे तुम्हाला दिसत्या डायग्राम. ओके. थँक्यू स्टुडंट्स फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ. आणखीन असेच मराठीतून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या बायोलॉजी टॉपर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आणखीन मराठीतून कोणते व्हिडिओ पाहण्यास आवडतील ते कमेंट मध्ये जरूर कळवा.